आज सकाळी सकाळी ना खूप धावपळ झाली माझी. दिदूला स्कूलमध्ये सोडलं. येत्या वेळेस हे आजोबा रोज शिवला टाटा बाय बाय करत असतात. चांगले फ्रेंड्स झालेत बरं का हे दोघंजण. त्यानंतर घरी आले, पहिला शिवला झोपवलं. एवढी धावपळ चालली होती कारण यांचा येणार होता मित्र. मग काय बाबा हे म्हणाले, मस्त फक्कड असा चहा कर, पोहे नाश्ता वगैरे सगळं बनव. मग काय थोडंसं एकजण जरी येणार असलं तर थोडंसं दडपण तरी असतंच ना माणसाला. मग मी सगळं बनवलं आणि तो बिचारा आलाच नाही. मग काय त्याच्या वाटणीचे पोहे आणि चहा हा मलाच घ्यावा लागला. आहोंनी तर काय घेतला नाही, पण चहा मला मात्र बरेच दिवसातून खूप सारा प्यावा लागला. आणि मला ना एवढं मळमळलं ना, एवढा सारा चहा पिऊन काय सांगू. आणि मी इकडे त्यांच्याकडे रागाने बघत होते, कारण एवढी मी धावपळ केली आणि तो आलाच नाही म्हणून. त्यानंतर ना आम्ही गेलो खाली खेळायला. मग थोडा वेळ खेळलो. मग काय दिदूला स्कूलमधून आणायचं वेळ झालं. त्यांना पटकन जेवण दिलं. स्कूलला आणायला गेले दिदूला, तर तिथं ज्ञानदेव कसा रडतोय बघा. कारण ना त्याच्या आईने ना शिवला घेतलं आहे म्हणून तो रडतोय. कारण कशी असतात ना लहान मुलं, आईकडं दुसरं कोणी गेलेलं त्यांना चालतच नाही. नंतर माझे थोडेसे फोटो काढायचे होते, ते काढून घेतले. असा गेला बाबा आजचा दिवस. पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.